पाण्याचा प्रश्न असेल, जिल्हा परिषदच्या प्रत्येक विभागामार्फत आपल्या गावागावात कामं केली जाते। आज आपण पाहतो की दलित मागासवर्गीय मुलींना आणि आपल्याला लातूरमध्ये 24 कोटीचं वसतिगृह काँग्रेस पक्षाने केलेलं आहे। आज मागासवर्गीला अनेक योजना असतील, शिष्यवृत्ती असेल। आज आपण पाहतो की माता गरोदर असल्यापासून मुलगी जन्मण्यापर्यंत ते लग्नापर्यंत योजना केल्या असेल तर काँग्रेस पक्षाने केलेल्या आहे। अनेक योजना इथे सांगायचं असेल तर 2 तास लागेल बंधू भगिनींनो, परंतु जो पक्ष गरिबांचा विचार करतो, जो पक्ष गरिबांचे प्रश्न सोडतो, अशा पक्षाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभा राहावं असं मला विनंती करायचं आहे। आणि 15 तारखेला काँग्रेसच्या मतावर आपण मतदान करा आणि प्रचंड मताने निवडून द्या। आपल्याला कुठेही मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून एवढी हमी देते की आपले सगळे प्रश्न सोडवण्याचा पुढच्या काळात प्रयत्न करू। आपलं योगदान, आपलं सहकार्य हे तरुणांना मी विनंती करणार आहे, पुढच्या काळामध्ये विकासामध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहिला पाहिजे। ह्या तरुणांनी आज आपल्याला माहिती आहे, स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं 100 तरुण जर माझ्यासोबत असते तर मी या परिवर्तन केलं जाईल। म्हणून आपले हे तरुणांचा उत्साह बघून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये आणि आता त्र्यंबकराव भुसे नाना मला वाटतं तुम्ही 70,000च्या पुढे निवडून आलात असं मला वाटतं। मला जी संधी दिली, मला जी सन्मान केला त्याबद्दल माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत। त्यांनी सत्कार करा। यानंतर जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीनं साहेबांचा सत्कार 2 मुलं करतील। त्यांनी 200 मुलांसह त्यांनी सत्कार द्या। यशवंतराव पदाला विनंती करतो आपल्या बरोबर चालू जाऊ। तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, व्यासपीठावर युवकांचे आशास्थान लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष